ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ, ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्ते बच्चों, कैसे हैं आप? सब आराम है ना? हिंदी वल्लरी 10वीं कक्षा तृतीय भाषा हिंदी में आप लोगों को स्वागत करता हूं। तो बच्चों देखिए, हम सबसे पहले इन गतिविधियों की ओर थोड़ा देखेंगे। यहाँ पर कुछ महान व्यक्तियों के नाम छिपा हुआ है। इन अक्षरों को जोड़कर आप उनका नाम बताना चाहिए। तो देखिए, यहाँ पर लिखा हुआ है स दा ल सी तु। इन अक्षरों में एक महान व्यक्ति का नाम छिपा हुआ है। आप उसे अच्छी तरह से ढूंढकर सही नाम को आप लोग पहचानना चाहिए। अच्छा, तो बच्चों देखिए, याद कीजिए जल्दी से। हाँ, याद आ रहा है ना? अच्छा, तो देखेंगे पहला नाम कौन सा है और हाँ, याद आ रहा है आपको? तुलसी दास। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। अच्छी तरह से पहचाना, आपको धन्यवाद। तो यहाँ पर बा रा मी ई, आप इसे सही पहचान कर लीजिए। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया बच्चों, आप लोगों ने अच्छी तरह से पहचाना। ये मेरा भाई का नाम है। धन्यवाद मेरा भाई जी को। देखिए आप अगला देखेंगे तो बी स क र दा। इसमें किस व्यक्ति का नाम छिपा हुआ है बताना चाहिए बच्चों। तो देखिए, पहला क बी र, उसके बाद दा स, कबीर दास। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, अच्छी तरह से आप लोगों ने पहचाना है। तो यहाँ पर स दा र सु है। तो अच्छा, आप बताना चाहिए ये किसका नाम है। पहला है सु र और तीसरा दा स, सूरदास। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। अच्छा बच्चों, आप लोग यहाँ पर सूरदास जी का नाम देख रहे हैं। शायद आप लोगों को याद आया होगा आज मैं किनके बारे में बताने जा रहा हूं। आप लोगों को याद आ रहा है? तो देखिए, आज हम सूर श्याम पद, ये सूरदास जी द्वारा लिखी गई सूर श्याम पद के बारे में आज हम अध्ययन करेंगे। उससे पहले हम ये पद क्या है, तो देखिए, काव्य और कविताओं में हम बहुत सारे विधाओं को देखते हैं। उनमें से ये पद भी एक विधा है। तो देखिए, पद काव्य रचना की गई शैली है। इसका विकास लोकगीतों की परंपरा से माना जाता है। यहाँ मात्रिक छंद की श्रेणी में आता है। प्राय पदों के साथ किसी न किसी राग का निर्देश मिलता है। पद विशेष को संबंधित राग में ही गाया जाता है। हिंदी साहित्य में पद शैली की दो परंपराएं मिलती हैं। पहली संतों के शब्द, दूसरी कृष्ण भक्तों की पद शैली। मध्यकालीन समय में भक्ति भावना की अभिव्ಯಕ್ತಿ के लिए पद शैली का प्रयोग हुआ। ಮಧ್ಯಕಾಲೀನ ಯುಗದಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಈ ಸಂತರಾಗಿರಬಹುದು, ಈ ಭಕ್ತ ಕವಿಗಳಾಗಿರಬಹುದು, ತಮ್ಮ ತಮ್ಮ ವಿಚಾರವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಬೇಕಪ್ಪ ಅಂದರೆ, ಅಭಿವ್ಯಕ್ತಪಡಿಸಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಈ ಪದ ಶೈಲಿಯ ಒಂದು ಪ್ರಯೋಗವನ್ನು ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದರು। ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡಿ, सूरदास जी का समस्त काव्य व्यक्तित्व पद शैली से ही निर्मित है। सूरसागर का संपूर्ण कवित्व पूर्ण और सजीव भाग पदों में है। और सूरदास ಅವರು ಬರೆದಂತಹ ಅನೇಕ ರಚನೆಗಳು ನಾವು ಇದರಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೇವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪದದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೇವೆ। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಈಗ ನಾವು सूरदास जी का परिचय देख लेंगे। जन्म, सूरदास ಅವರು ಹುಟ್ಟಿದ್ದು
भक्त कवि सूरदास हिंदी साहित्याकाश के सूर्य माने जाते हैं। इन्हें भक्ति काल की सगुण भक्ति धारा की कृष्ण भक्ति शाखा के प्रवर्तक माना जाता है। इनका जन्म उत्तर प्रदेश के रुनकता गांव में सन 1540 को हुआ था। इनकी प्रमुख रचनाएं हैं सुरसागर, सुरसारावली एवं साहित्य लहरी। इनकी मृत्यु सन 1642 को हुई। इनके काव्यों में वात्सल्य, श्रृंगार तथा भक्ति का त्रिवेणी संगम हुआ है। हम सूरदास जी के काव्यों में वात्सल्य, श्रृंगार तथा भक्ति का इन त्रिवेणी संगम उनके काव्य में हम देख सकते हैं। सूरदास जी ने इस पद को किस आशय के साथ उन्होंने व्यक्त किया है? प्रस्तुत पद में कवि सूरदास जी ने कृष्ण की बाल लीला का वर्णन करते हुए उसके स्वभाव, भोलेपन एवं माता यशोदा के वात्सल्य का सुंदर चित्रण किया है। बच्चे स्वभाव से भोले होते हैं। वे हमेशा अपने माता पिता से, अपने भाई बहन और मित्रों की कुछ न कुछ शिकायत करते रहते हैं। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಸೂರದಾಸರವರು ಈ ಪದದಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಆಶೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಕೃಷ್ಣನ ಒಂದು ಬಾಲಲೀಲೆಯನ್ನು ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಕೃಷ್ಣನ ಸ್ವಭಾವ, ಅವನ ಭೋಲೆಪನ್ ಅಂದರೆ ಮುಗ್ಧತೆ, ಕೃಷ್ಣನ ಮುಗ್ಧತೆ ಮತ್ತು ತಾಯಿ ಯಶೋದೆಯ ಪ್ರೀತಿ ವಾತ್ಸಲ್ಯದ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂತಹ ಚಿತ್ರಣವನ್ನು ಸೂರದಾಸರು ಬರೆದಂಥ ಈ ಪದದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಮತ್ತಷ್ಟೇ ಅಲ್ಲಪ್ಪ, ಬಚ್ಚೆ ಸ್ವಭಾವ ಸೆ ಭೋಲೆ ಹೋತೆ ಹೇ. ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ಸ್ವಭಾವದಿಂದ ಅವರೇ ಹೇಗಿರ್ತಾರೆ? ಭೋಲೆ, ಮುಗ್ಧರಾಗಿರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು ನಡೆದಿದ್ದೇ ದಾರಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದೇ. ಹಾಗೆ ಕೆಟ್ಟದ್ದು ಸುಳ್ಳು ಅನ್ನೋದೇ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾವುದೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. वे हमेशा अपने माता पिता से, अपने भाई बहन और मित्रों की कुछ शिकायत करते रहते. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು ಮಕ್ಕಳೇ, ಹೌದಲ್ಲ? ಏನಾದ್ರು ನಿಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಬಗ್ಗೆ, ಹಾಂ ಅಕ್ಕ ನನಗೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿಲ್ಲು, ಅಣ್ಣ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾನೆ, ಹಾಗೆ ನಿಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮರ ಬಗ್ಗೆ ಏನೋ ಜಗಳ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ತಾಯಿಗೆ ಶಿಕಾಯತ್ ಅಂದ್ರೇನು ದೂರು ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ತಂದೆಗಾಗಲಿ ತಾಯಿಗಾಗಿ ದೂರನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಉನ್ಕಾ ಬಾಲ ಸಹಜ ಸ್ವಭಾವ ದೇಕರ್ ಬಡೋಂಕೋ ಹಸಿ ಆತಿ ಹೇ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಅವರು ಹೇಳುವಂಥ ದೂರನ್ನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ದೊಡ್ಡವ್ರಿಗೆ ಏನಾಗ್ತದೆ? ಅಯ್ಯೋ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾನಲ್ಲಪ್ಪ ಅಂಥೇಳಿ ತಂದೆಯವರಿಗೆ ಸಂತೋಷ ಬರ್ತದೆ, ನಗ್ತಾರೆ ಮಗುವಿನ ಆ ಒಂದು ಆಟವನ್ನು ನೋಡಿ. ಅವರೇ ಪುಚಕಾರ್ಕರ್ ಸಾಂತ್ವನ ಆಗ್ತೈತೆ. ಹಾಂ ಸಮಾಧಾನ, ಹಾಂ ಅವ್ನು ನಿನ್ಗೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ನಾ, ನಿಮ್ಮ ಅಣ್ಣಗೆ ಮಾಡ್ತೀನಿ ತಡಿ ಅಂಥೇಳಿ ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಸಮಾಧಾನವನ್ನು ತಂದೆ ತಾಯಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹೌದಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ? ನಿಮಗೆಲ್ಲ ಇದೇ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ತಾನೆ ನೀವೇನಾದ್ರು ದೂರನ್ನು ಕೊಟ್ಟಾಗ? ಹೌದು. माँ और बेटे के ऐसे सहज संबंध की कल्पना कर सूरदास जी ने अपने इस पद में उसका मार्मिक चित्रण किया है. ಈ ರೀತಿ ಸೂರದಾಸ್ ಅವರು ಬಾಲಕೃಷ್ಣ ಹಾಗೂ ತಾಯಿ ಯಶೋದೆಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ವಾರ್ತಾಲಾಪ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮಾತು ಮತ್ತು ಅವರ ಒಂದು ತಾಯಿ ಮತ್ತು ಮಗುವಿನ ಒಂದು ಸಹಜವಾದಂತಹ ಸಂಬಂಧವನ್ನು ಸೂರದಾಸ್ ಅವರು ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಈ ಪದದಲ್ಲಿ ಅವರು ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಇದನ್ನು ಚಿತ್ರಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇದನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಮೈಯಾ ಮೋಹಿ दाऊ बहुत खिजायो, मैया मोही दाऊ बहुत खिजायो, मोसो कहता मोल कलीन तो ही जसुमति कब जायो, मोसो कहता मोल कलीन तो ही जसुमति कब जायो, मैया मोही दाऊ बहुत खिजायो, मैया मोही दाऊ बहुत खिजायो। कहाँ कहो इहरिस के मारे खेल नहू नहीं जात, कहाँ कहो इहरिस के मारे खेल नहू नहीं जात, पुनी पुनी कहते कौन है माता को है तुम्हारो तात, पुनी पुनी कहते कौन है माता को है तुम्हारो तात, मैया मोही दाऊ बहुत खिजायो, मैया मोही दाऊ बहुत खिजायो।
गोरे नंद जसोदा गोरी तुम कत श्याम शरीर, गोरे नंद जसोदा गोरी तुम कत श्याम शरीर, चुटकी दे दे हसत ग्वाल सब सीखे देते बलबीर, चुटकी दे दे हसत ग्वाल सब सीखे देते बलबीर, मैया मोही दाऊ बहुतो खिजायो, तू मोही को मारन सीखी दाहू कब ना खीजे, तू मोही को मारन सीखी दाहू कब ना खीजे, मोहन को मुकरीस समेत लकी जसुमति सुनी सुनी रीजे, मोहन को मुकरीस समेत लकी जसुमति सुनी सुनी रीजे, मैया मोही दाऊ बहुतू खिजायो, मैया मोही दाऊ बहुतू खिजायो, सुनहु कान बलभद्र चबाई जनमत ही को दूत, सुनहु कान बलभद्र चबाई जनमत ही को दूत, सूर श्याम मोहि गोदन कीसो हो माता तू पूत, सूर श्याम मोहि गोदन कीसो हो माता तू पूत, मैया मोहि दाऊ बहुतू खिजायो, मैया मोहि दाऊ बहुतू खिजायो। अच्छा बच्चों, ಮಕ್ಕಳೇ, ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿ ತಾಯಿ ಮಗುವಿನ ಒಂದು ವಾತ್ಸಲ್ಯವನ್ನು ಸೂರದಾಸರವರು ಈ ಪದದ ಮೂಲಕ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿತ್ತಲ್ಲ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪದದಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಹೊಸ ಶಬ್ದಗಳ ಬಗ್ಗೆ पद में आए हुए नए शब्दों का अर्थ के बारे में हम समझेंगे. मैया, मैया का मतलब क्या है? माँ. मोही, मोही का मतलब मुझे, ननगे. दाऊ भैया, खिजाना छिड़ाना, मोसो मुझसे, मोसो अंद्रे मुझसे ननगे, मोल मूल्य, दाम ಬೆಲೆ, ತೋಹಿ ತುಜೆ, ಜಸುಮತಿ, ಜಸುಮತಿ ಅಂದರೆ ಯಾರು? ಯಶೋದ. जसुमती अंदर यारप्पा? यशोदा के जसुमती. जायो, जायो का मतलब क्या है? जन्म दिया. रीस, क्रोध, सिट्टू, कोपा. तुमरो, तुम्हारे. तात अंद्रे पिता, पिता अंद्रे यारो? ತಂದೆ. कत, क्यों, याके? श्याम, काला. श्याम का मतलब क्या है? काला. ग्वाल, गोपालक. सीखे, सिकाना. बलभद्र, बलराम. रीझे, मोहित होना. सुनहु, सुनो. कन्हा, कृष्ण. चबाई, इसका मतलब क्या है? पीठ पीछे बुराई करने वाला, यानी कि और उसे चुगलखोर भी कहते हैं. जन्मत ही को, जन्म से ही. धूत, दृष्ट. लकी, देख कर. सौ, कसम ಅಥವಾ ಸೌಗಂಧ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಪುತ, ಪುತ್ರ. ಆ ಪದದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯ ಹೊಸ ಹೊಸ ಶಬ್ದಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಇದನ್ನು 2 ಸಾರಿ 3 ಸಾರಿ ತಾವು ಇದನ್ನು ಓದಿದರೆ ಆ ಪಾಠದ ಭಾವ, ಭಾವಾರ್ಥ ಎಲ್ಲವೂ ನಿಮಗೆ ಅರ್ಥವಾಗ್ತದೆ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಈಗ ಈ ಪದದ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ನೋಡೋಣ. ಮೈಯ ಮೋಹಿ ದಾವು ಬಹುತ ಖಿಜಾಯೋ, ಮೋಸೋ ಕಹತ ಮೋಲ ಕಲೀನೋ, तो ही जसुमती कब जायो. ये पदद भावार्थ. प्रस्तुत पंक्ति में भाई बलराम के प्रति कृष्ण की शिकायत का मोहक वर्णन किया गया है. ಈ 2 ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಈ ಪಂಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಸಹೋದರ ಬಲರಾಮನ ಬಗ್ಗೆ ಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ದೂರನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದನ್ನು ಬಹಳ ಮನಮೋಹಕವಾಗಿ ಸೂರದಾಸರವರು ಇಲ್ಲಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಸೂರದಾಸರು ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ತಾಯಿ ಹತ್ರ ಕೃಷ್ಣ ತಾಯಿ ಹತ್ರ ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಬಂದು ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಮ್ಮ ನಿಕ್ ತುಮ್ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹಿ ಹೋ? ದಾವು ಬಹುತ್ ಕಿಜಾ ಹೋ. ಅಣ್ಣ ನಂಗೆ ತುಂಬ ಪೀಡಿಸ್ತಾನೆ. ಅವ್ನು ನನಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮುಜೆ ಕಹತ ಮೋಸೋ ಕಹತ ಮೋಲ ಕಲೀನೋ. ನೀ ನನಗೆಂತ ಏನು ಮಾಡಿದ್ಯಂತೆ? ನಾನು ಕೊಂಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ಯಂತೆ. ಮೋಲ್, ಮೋಲ್ ಅಂದ್ರೇನು? ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ತೊಗೊಂಡು ಬಂದೆ ಅಂತೆ. ಜಸುಮತಿ ಕಬ ಜಾಯೋ, ನೀನು ಜಸುಮತಿಗೆ ಯಾವ ಹುಟ್ಟಿದೆ?
ಅಂತ ಬಲರಾಮಣ್ಣ ನಂಗೆ ತುಂಬ ಪೀಡಿಸ್ತಾನೆ ಕಣಮ್ಮ, ಭಾಳ ಕಳಿಸ್ತಾನೆ, ಏನೇನೋ ಹೇಳ್ತಾನೆ ಕಣಮ್ಮ ಅಂಥೇಳಿ ಈ ರೀತಿ ಕೃಷ್ಣ ತಾಯಿ ಯಶೋದೆಗೆ ದೂರನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಕಹಾ ಕಹೋ ಇಹರಿಸಕೆ ಮಾರೆ ಖೇಲ ನಹೂ ನಹಿ ಜಾತ್ ಪುನಿ ಪುನಿ ಕಹತ ಕೋನ್ ಹೈ ಮಾತಾ ಕೋ ಹೈ ತುಮಾರೋ ತಾತ್. ಅಮ್ಮ ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಕಣಮ್ಮ, ಕಹಾ ಕಹೋ ಇರಿಸ್ಕೆ ಮಾರೆ, ಅವನು ನನಗೆ ಈ ರೀತಿ ಬೈತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ರೀಸ್ ಅಂದರೆ ಕೋಪ ಹೇಳ್ತಾನೆ. ಈ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ಮತ್ತೆ ದೂರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಮ್ಮ ಇಸಿ ಗುಸ್ಸೆ ಕೆ ಕಾರಣ, ಇದೇ ಕೋಪದಿಂದ ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಖೇಲ್ನೆ ನಹಿ ಜಾತಾ, ಅವನ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಆಟ ಆಡೋಕ್ಕೂ ಕೂಡ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲಮ್ಮ. ವಹ ಮುझे ಬಾರ್ ಬಾರ್ ಪೂछता है कि तुम्हारे माता पिता कौन है, ಅವನು ನನ್ನ ಪದೇ ಪದೇ ಕೇಳ್ತಾನೆ ಯಾರು ನಿನ್ನ ತಾಯಿ, ಯಾರು ನಿನ್ನ ತಾಯಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಮುझे ಬಲರಾಮ್ ಭಯ್ಯ ಚಿಡಾತಾ ಹೈ, ಈ ರೀತಿ ಬಲರಾಮಣ್ಣ ನನ್ನ ಪೀಡಿಸ್ತಾನೆ ಕಣಮ್ಮ. ಗೋರೆ ನಂದ ಜಸೋದಾ ಗೋರಿ ತುಮಕತ ಶ್ಯಾಮ ಶರೀರ ಚುಟಕಿ ದೇ ಹಸತ ಗ್ವಾಲ ಸಬ ಸಿಕ್ಕಿ ದೇತೆ ಬಲಬೀರ್. ಅವನು ಈ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ತುಂಬ ಸೊಗಸಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡಿ ಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಾಯಿ ಯಶೋದಾಗೆ. ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಅವನಿಗೆ ಯಾರಂದರೆ ಬಲರಾಮ್ ಹೇಳ್ತಾನಂತೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನಿಗೆ. ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, दाऊ मुझे यहाँ भी कहता है कि नंद और यशोदा तो गोरे है. दाऊ ಅಣ್ಣ ಬಲರಾಮ ಅಣ್ಣ ನನಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಗೊತ್ತೇನಮ್ಮ, ನಂದರು ಮತ್ತು ಯಶೋದ ಇಬ್ಬರು ಗೋರೆ ಹೇ, ಗೋರೆ ಅಂದನು ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾರೆ. ಲೇಕಿನ್ ಆದರೆ ತುಮಾರಾ ಶರೀರ್ ಕ್ಯೂ ಕಾಲಾ ಹೇ, ನೀನು ಯಾಕಿಷ್ಟು ಕಪ್ಪಾಗಿದ್ದೀಯಾ. उसकी ऐसी हंसी मजाक सुनकर मेरे सब ग्वाल मित्र चुटकी बजा बजा कर हंसते हैं. ಅಮ್ಮ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಕಣಮ್ಮ, ಅವನು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಚುಟಕಿ ಓಡೋದೋಡ ನಗ್ತಾರೆ ಕಣಮ್ಮ. ಉನ್ಹೇ ಬಲರಾಮ್ನೇ ಹಿ ಐಸಾ ಕರ್ನಾ ಸಿಖಾಯಾ ಹೈ, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಹೇಳೋದನ್ನು ಯಾರು ಕಳಿಸಿದ್ದಾನೆ, ಬಲರಾಮ್ ಅಣ್ಣನೇ ಹೀಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾನೆ. ಬಲರಾಮ್ ಹೇಳುವಂತಹ ಸ್ನೇಹಿತರ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಎಲ್ಲ ಘಟನೆಗಳನ್ನು ತನ್ನ ತಾಯಿ ಅಲ್ಲಿ ಅನುಭವಿಸಿದಂತಹ, ಅಲ್ಲಿ ಏನು ಅನುಭವಿಸಿದ್ನಲ್ಲ, ಆ ಸ್ನೇಹಿತರು ಏನು ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ಅವೆಲ್ಲ ವಿಚಾರವನ್ನು ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ದೂರನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಎಲ್ಲರೂ ಹೇಗಂತೆ ಚುಟ್ಗಿ ವಜ ಅವ್ನಿಗೆ ಅಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನು ನೋಡು ಅಮ್ಮ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಏನು ನೋಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ತಾಯಿಗೆ ಆ ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ನಲ್ಲ ಎಂಥ ಮಾತು, ಚುಟ್ಟಕ್ಕಿದ್ದೇ ಹಸುತ್ತ ಗ್ವಾಲು ಸಬು ಸಿಕ್ಕಿದ್ದೆ ಬಲ್ಲಬಿ. ನೋಡಿ ಈ ರೀತಿಯ ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ತೊದಲು ನುಡಿಯಲ್ಲಿ ಆ ಬಾಯಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇರುವಾಗ ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತದೆ. ಅದನ್ನು ಕೇಳ್ತಾನೆ ಇರಬೇಕನ್ನಿಸ್ತದೆ. ಹೌದಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿಯೂ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಪಾಪುಗಳು ಈ ರೀತಿ ಮಾತಾಡಿದರೆ ಓ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ನೋಡು ಅಂತ ಎಷ್ಟು ನಮ್ಗೆ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಹಾಗೆ ಯಶೋದಾನು ಕೂಡ ಕೃಷ್ಣನ ಮಾತನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ತೂ ಮೋಹಿ ಕೋ ಮಾರನ ಸಿಕ್ಕಿ ದಾಹು ಕಬು ನ ಖೀಜೆ ಮೋಹನ್ನ ಕೋ ಮುಖರೀಸ ಸಮೇತಲ್ಲಕ್ಕಿ ಜಸುಮತಿ ಸುನಿ ಸುನಿ ರೀಜೆ. ಆಹಾ, ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತ. ತಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ತೂ ಮೋಹಿಕೋ ಮಾರನ ಸಿಕ್ಕಿ, ಹೋಗು, ನೀನು ಬರೇ ನನ್ನನ್ನೇ ಬೈಯೋದನ್ನು ಕಲ್ತೀಯ, ನನ್ನನ್ನೇ ಹೊಡಿತೀಯ. ದಾವು ಕಬುನ ಖೀಜೆ, ನೀನು ಅಣ್ಣ ಬಲರಾಮನಿಗೆ ನೀನು ಏನನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಲ್ಲ, ಎಲ್ಲ ನನಗೆ ಹೇಳ್ತೀಯ, ನನಗೆ ಬೈತೀಯ. ಈ ರೀತಿ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಬಂದು ಬಾಲಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಮಾ ತುಮ್ನೆ ಕೇವಲ್ ಮುझे ही मारना सीखा है और बाई पर कभी गुस्सा नहीं करती. ಅಮ್ಮ ಬರೇ ನೀನು ನನಗೆ ಬೈತೀಯ, ಅಣ್ಣನ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪವೂ ಕೂಡ ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. ಅವ್ರು ಮುझे ही मारना सीखा है, ಬರೀ ನನ್ನನ್ನೇ ಹೊಡಿತೀಯ, ಬೈತೀಯ. ಅವ್ರ ಬಾಯಿ ಪರ್ ಕಿ ಗುಸ್ಸಾ ಕುಚ್ ನೈ ಕರ್ತಿ, ಅಣ್ಣನ ಮೇಲೆ ಕೋಪನ್ನೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. ನೋಡಿ ಈ ರೀತಿ ಕೃಷ್ಣ ಹೇಳುವಂತಹ ಮಾತು ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ. ಅದು ನೋಡಿದಾಗ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಪಡ್ತಾನೆ ಅವನು. ಅಪ್ನೆ ಭಾಯಿ ಕೆ ಪ್ರತಿ ಕ್ರೋಧಿತ್ ಅವ್ರ ಸಖಾವ್ ದ್ವಾರ ಅಪಮಾನಿತ್, ತನ್ನ ಸಹೋದರನಿಂದ ಕೋಪಗೊಂಡು ಸಖಾವ್ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ ಇದರಲ್ಲಿ ಸ್ನೇಹಿತರು, ಸ್ನೇಹಿತರಿಂದ ಅವಮಾನಿತನಾದಂತಹ ಬಾಲಕೃಷ್ಣ कृष्ण के क्रोधित मुख को देखकर और उसकी बातों को सुनकर यशोदा खुश हो जाती है. ಕೃಷ್ಣನ ಆ ಕೋಪಭರಿತವಾದಂಥ ಮುಖ, ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ, ಆ ಮುಖವನ್ನು ನೋಡ್ತಾಳೆ. ಆ ಮುಖವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಯಶೋದ ಬಹಳ ಖುಷಿ ಪಡ್ತಾಳೆ, ಸಂತೋಷ ಪಡ್ತಾಳೆ ಯಶೋದ. ಸುನಹುಕ್ಕಾನ ಬಲಭದ್ರ ಚಬಾಯಿ ಜನಮತ ಹಿ ಕೋ ದೂತ್ ಸೂರ ಶ್ಯಾಮ ಮೊಹಿ ಗೋದನ ಕೀಸೋ ಹೋ ಮಾತಾ ತೂ ಪೂತ್.
ನೋಡಿ, ಕೃಷ್ಣ ಯಶೋದಾಗೆ ಎಲ್ಲವನ್ನೇ ಹೇಳಿದ, ದೂರನ್ನು ಕೊಟ್ಟ. ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾನೆ, ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಕೋಪ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಕೃಷ್ಣನೇನೇನು ಮಾಡಬೇಕೀಗ? समाधान ಮಾಡಬೇಕು. प्रस्तुत पंक्तियों में कृष्ण की बातें सुनकर यशोदा कहती है, हे कृष्ण सुनो, बलराम जन्म से ही चुगलखोर है. हे ಕೃಷ್ಣ, ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳಪ್ಪ ಮಗ. ನೋಡಿ, ಅಲ್ಲಿ ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ನೋಡಿ. ಕೃಷ್ಣ, ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳು. ಆ ಬಲರಾಮ್ ಇದಾನಲ್ಲ, ಅವನು ಜನ್ಮಸೇ ಹಿ ಚುಗಲ್ಖೋರ್, ಹುಟ್ಟಿನಿಂದಲೂ ಕೂಡ ಅವನು ಕಪ್ಪಟಿ, ಮೋಸಗಾರ, ಅವನು ಸುಳ್ಳುಗಾರ. ನನ್ನ ಚಿನ್ನ, ನೀನೇ ನನ್ನ ಮಗ. ಈ ರೀತಿ ಎಷ್ಟು ಅದು ನೋಡಿ, ಈ ರೀತಿ ಅವನಿಗೆ ಇದು ಮಾಡಿದಾಗ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಅಷ್ಟೆಲ್ಲ, ಮತ್ತು ಯಶೋದ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಮೈ ಗೋಧನ್ ಕಿ ಕಸಮ್ ಖಾಕರ್ ಕಹತಿ ಹೂँ, ಹಸುವಿನ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೇನೆ. मैं गोदन की कसम खाकर कहती हूँ कि मैं तेरी माता हूँ और तुम मेरे पुत्र हो. मैं तेरी माता हूँ और तुम मेरे पुत्र हो. ನಾನೇ ನಿನ್ನ ತಾಯಿ, ನೀನೇ ನನ್ನ ಮಗ. ನಾನೇ ನಿನ್ನ ತಾಯಿ, ನೀನೇ ನನ್ನ ಮಗ. ನಾನು ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ. ಕೃಷ್ಣನ ಲೀಲೆಯನ್ನು ಕಣ್ಣಾರೆ ಕಂಡ ಹಾಗೇನೆ ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. इस पद में सूरदास जी ने ಬಾಲಕೃಷ್ಣಕ್ಕೆ ಭೋಲೆಪನ್, ಈ ಪದದಲ್ಲಿ ಸೂರದಾಸಿಯವರು ಕೃಷ್ಣನ ಮುಗ್ಧತೆ, ಭೋಲೆಪನ್ ಅಂದ್ರೇನು ಮುಗ್ಧತೆ, और यशोदा के वात्सल्य का मार्मिक चित्रण किया है. ಮತ್ತು ಯಶೋದೆಯ ಒಂದು ವಾತ್ಸಲ್ಯದ ಒಂದು ಮಾರ್ಮಿಕವಾದಂತಹ ಒಂದು ಚಿತ್ರಣವನ್ನು ಈ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅಭ್ಯಾಸದ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಕಡೆಗೆ ನಾವು ಗಮನವನ್ನು ಹರಿಸೋಣ. ಒಂದು ವಾಕ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು. ಬೇಗ ಬೇಗ ನಿಮ್ಮ ನೋಟ್ಬುಕ್ಕನ್ನು ಎತ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳೇ. ಈಗ ನಾನು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ, ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಕುಂತಲೇ ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಏಕ್ ವಾಕ್ಯ में उत्तर लेके. ಮೊದಲನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ, ಯಶೋದ और नंद का रंग कैसा था? ಎರಡನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ, ಚುಟಕಿ दे देकर हंसने वाले कौन थे? ಮೂರನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ, ಯಶೋದ किसकी कसम खाती है? ಈಗ ನಿಮಗೆ ನೋಡಿ ಬರ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಅನಿಸ್ತದೆ. ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀರಿ ಮಕ್ಕಳ. ಮೊದಲನೆಯ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ, यस सही कहा आपने, यशोदा और नंद का रंग गोरा था. शाबाश बच्चों. चुटकी दे देकर हंसने वाले कौन थे? हाँ, चुटकी दे देकर हंसने वाले ग्वाल मित्र थे. यशोदा किसकी कसम खाती है? यशोदा ಗೋಧನ್ ಕಿ ಕಸಮ್ ಖಾತೆ. ಕೊನೆಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ ನೋಡಿ, ನಾನು ಗೋಧನದ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ನೀನೇ ನನ್ನ ಮಗ, ನಾನೇ ನಿನ್ನ ತಾಯಿ ಅಂತ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವ. 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. बालकृष्ण अपनी माता से क्या क्या शिकायतें करता है? ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ, बालकृष्ण अपनी माता से शिकायत करता है कि मुझे भैया भूत छिड़ाता है, तू मोल का लिया हुआ है, यशोदा का पुत्र नहीं है, तुम्हारे माता पिता कौन है? नंद यशोदा तो गोरे हैं, तू काला कैसे है? माँ, तू केवल मुझे ही मारती है, बलराम दाऊ को डांटती तक नहीं. इसकी हंसी मजाक सुनकर सब ग्वाल मित्र चुटकी बजाकर मुझ पर हंसते हैं. यशोदा कृष्ण के क्रोध को कैसे शांत करती है? यशोदा कृष्ण से कहती है कि हे कृष्ण सुनो, बलराम जन्म से ही चुगलखोर है. मैं गोधन की कसम खाकर कहती हूँ, मैं ही तेरी माता और तुम मेरे पुत्र हो. इस प्रकार यशोदा कृष्ण के क्रोध को शांत करती है. ಅನುರೂಪತಾ ಕೆ ಪ್ರಶ್ನ. ಬಲಭದ್ರ ಬಲರಾಮ, ಖಾನ್ನ ಡ್ಯಾಶ್. ಎರಡನೇದ್ದು ಜಸೋದ ಮಾತಾ, ನಂದ ಡ್ಯಾಶ್. ಮೂರನೇದ್ದು ರೀಜ್ನಾ ಮೋಹಿತ್ ಹೋನ, ಖಿಜಾನಾ ಡ್ಯಾಶ್. ಬಲಬೀರ ಬಲರಾಮ, ಜಸೋದ ಡ್ಯಾಶ್. ಹಾಗಾದರೆ ಮೊದಲನೆಯ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಮೊದಲ ಉತ್ತರ ಖಾನ್ನ. ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಏನಪ್ಪ? ಯಸ್, ಕೃಷ್ಣ. ಬಹುತ್ ಬಡಿಯಾ, ಬಹುತ್ ಸುಂದರ್. ನಂದ, ನಂದ के लिए उत्तर कौन सा है? पिता. बहुत अच्छा. खिजाना, छिड़ाना. बहुत खूब. जसोदा, बताओ बताओ. यशोदा. बहुत बढ़िया. अब आपके सामने आपके पसंदीदार कूट प्रश्न. बच्चों, अब आपके सामने कूट प्रश्न शुरू होने वाला है. आप देखिए, पहला प्रश्न कौन सा है? सूरश्याम पद के रचनाकार है. इसके लिए आपको 4 विकल्प दिया जाएगा. इतना ही नहीं, इस प्रश्न के उत्तर कहने के लिए आप लोगों को 10 सेकंड का समय रहेगा.
उसके अंदर ही आप लोग इस प्रश्न का जवाब देना चाहिए। अब आपके स्क्रीन पर आप आपका ऑप्शन नीचे देखिए। ए तुलसीदास, बी सूरदास, सी कबीरदास, डी मीरा भाई। अब आपका समय शुरू होता है। 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0। आप बताइए इन चारों में से सही उत्तर कौन सा है? अच्छा, सही पहचाना, सूरदास। आप लोगों को तालियां तालियां। तो देखिए अगला प्रश्न कौन सा है? मैया का अर्थ है। इसके लिए 4 विकल्प दिया जाएगा आप लोगों को। पहला विकल्प है मैं, दूसरा बी माया, सी मैया, डी माथा। अब आपका समय शुरू होता है। 10 सेकंड में आप लोग इसका जवाब देना चाहिए। याद कीजिए, सोचिए। मैं, माया, मया, माथा, इनमें से सही उत्तर कौन सा है? अच्छा, आप लोगों ने सही कहा, माता इसका सही उत्तर है। तो अगला प्रश्न, भक्त कवि सूरदास हिंदी साहित्याकाश के डैश माने जाते हैं। इसके लिए 4 विकल्प आप लोगों को दिया जा रहा है। ए सूर्य, बी चंद्र, सी तारे, डी इनमें से कोई नहीं। आप लोग भक्त कवि सूरदास जी की 10 सेकंड में आप लोग बताना चाहिए। भक्त कवि सूरदास हिंदी साहित्याकाश के डैश माने जाते हैं। अब आपका समय खत्म हुआ। सही पहचाना आप लोगों ने। ये सूर्य। यशोदा किसकी कसम खाती है? इसके लिए 4 विकल्प दिया जा रहा है आप लोगों को। ए गजधन, बी गोधन, सी रतनधन, डी बाजीधन। अब आपका समय शुरू होता है। 10 सेकंड में आप इसका उत्तर देना चाहिए। यशोदा किसकी कसम खाती है? गजधन, गोधन, रतनधन, बाजीधन। सही पहचाना आप लोगों ने, गोधन। बहुत बढ़िया, तालियां तालियां। बहुत अच्छी तरह से आप लोगों ने पहचाना। अब अगला प्रश्न आपके सामने। सूर श्याम पद में निहित प्रमुख रस है। इसके लिए 4 विकल्प दिया जा रहा है आपको। ए वात्सल्य रस, बी हास्य रस, सी शांत रस, डी वीर रस। इनमें से सही उत्तर पहचानिए। अब आपका समय शुरू होता है। ए वात्सल्य रस, बी हास्य रस, सी शांत रस, डी वीर रस। इनमें से सही उत्तर कौन सा है? सही पहचाना आप लोगों ने। तालियां आप लोगों को। वात्सल्य रस। तालियां। बच्चों, अब तक आप लोगों ने इस कूट प्रश्न में भाग लेकर बहुत अच्छी तरह से, अब मैं समझता हूं आप में से कौन बने हैं विद्यापति। बहुत अच्छी तरह से आप लोगों में इस कूट प्रश्न में भाग लिया है। गृह कार्य की ओर जाएंगे हम। इन प्रश्नों का उत्तर लिखिए। पहला प्रश्न है, कृष्ण बलराम के साथ खेलने क्यों नहीं जाना चाहता है? बलराम कृष्ण के माता पिता के बारे में क्या कहता है? तीसरा, कृष्ण अपनी माता यशोदा के प्रति क्यों नाराज है? बच्चों, इन तीनों प्रश्नों का उत्तर आप लिखकर अपने अध्यापक को दिखाइए है। मैं समझता हूं कि आप लोगों को ये सूर श्याम पद अच्छी तरह से आप लोगों को भावार्थ के साथ मालूम हो गया है। नमस्ते, धन्यवाद आप लोगों को।